हॅलो स्टुडंट्स, हॅलो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन लेक्चर मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 3 घेत आहोत. सो हेरिडिटी आणि इव्होल्युशन या चॅप्टर मधलं आपलं लेक्चर नंबर 3 आज आपण घेत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आतापर्यंत आपण काय काय बघितलं, तर हेरिडिटी म्हणजे काय बघितलं. तर बाळांनो, हेरिडिटी जे असतं त्याला काय म्हणलं होतं आपण, जनरेशन बाय जनरेशन. हे असेल जनरेशन 1, जनरेशन 2, जनरेशन 3. याच्यामध्ये बघा, जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स असतात ते जनरेशन मधून जनरेशन मध्ये काय होत आहेत, ट्रान्सफर होत आहेत. यालाच आपण हेरिडिटी, मराठीत यालाच आपण अनुवंशिकता असं म्हणलं होतं. ठीक आहे. आता तुम्हाला याच्या आधी पण भरपूर साऱ्या गोष्टी समजून सांगितल्या होत्या आधीच्या लेक्चर मध्ये पण. आणि हे जे कॅरेक्टर्स असतात, हे जे आपले बायोलॉजिकल कॅरेक्टर्स असतात, हे ट्रान्सफर कोण करतं बाळांनो? कॅरेक्टर्स असतात, हे कोण ट्रान्सफर करतं? दीज आर ट्रान्सफर्ड व्हाया जीन्स. आणि जीन म्हणजे काय? जीन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समजा असा जर आपला डीएनए असेल, तर डीएनए आपला असा समजा असा आहे. आणि याच डीएनए, आपला डीएनए कसा आहे सांगा, डबल स्टँडर्ड असतो ना. तर हा डीएनए जो डबल स्टँडर्ड असतो, याच्या छोट्या छोट्या पार्ट्सला आपण काय म्हणतो? जीन्स म्हणतो. म्हणजेच डीएनएच्या तुकड्याला आपण जीन्स असं म्हणतो. आणि हाच जो डीएनए असतो, तो जर आपण कॉईल करून ठेवला तर आपला काय होतं तयार सांगा? तर आपला क्रोमोझोम तयार होतो. बरोबर आहे. क्रोमोझोम हा बघा, इथं तुम्हाला सांगतो, क्रोमोझोम यालाच हात जर सुट्टा केला तर आपला डीएनए बनतो. आणि डीएनएच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या तुकड्याला आपण काय म्हणतो बाळांनो? आता हा जर लॉंग फॉर्म ऑफ डीएनए असेल, हा लॉंग डीएनए असेल, या लॉंग डीएनए असेल, या लॉंग डीएनए वरती मी जर छोटे छोटे तुकडे केले, हे बघा छोटे तुकडे, हा ए जीन, हा बी जीन आणि हा सी जीन असं समजा. तर अशा प्रकारे डीएनएच्या छोट्या छोट्या तुकड्याला आपण जीन म्हणतो. आणि हे जीन्स असतात, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. ठीक आहे. अशा प्रकारे बघा, जनरेशन बाय जनरेशन कॅरेक्टर ट्रान्सफर होत आहेत. ह्यालाच आपण हेरिडिटी म्हणलं होतं. आणि याच्यात काही सायंटिस्टची नाव आपण बघितली होती, जे सायंटिस्ट खूप महत्वाचे होते. त्याच्यात पहिला सायंटिस्ट आपला जॉन ग्रेगर मेंडल. ह्याला आपण मॉडर्न जेनेटिक्सचा पायोनियर म्हणलं म्हणतो. ह्याला आपण मॉडर्न जेनेटिक्सचा फादर म्हणतो. जेनेटिक्सचा फादर ह्याला म्हणत असतो आपण. ठीक आहे. सो याच्यानंतर काय केलं होतं, नंतर सायंटिस्टचे नाव सांगतो तुम्हाला. 1901 मध्ये म्युटेशन थेअरी दिली होती ह्युगो डी व्हेरीजनं. त्याच्यानंतर 1902 मध्ये वॉल्टर सटन ऑब्झर्व्ड द पेअर्ड क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ द ग्रासहोपर. म्हणजे ग्रासहोपरची जी सेल्स होती, म्हणजे त्याच्या सेलमध्ये क्रोमोझोम हे पेअर्ड असतात. मी तुम्हाला पेअर्ड क्रोमोझोम म्हणजे सांगितलं, ही सेल आहे. या सेलमध्ये आपल्याला काय बघायला मिळतो? या सेलमध्ये आपल्याला हा न्यूक्लियस बघायला मिळतो. आणि या न्यूक्लियस मध्ये बाळांनो आपल्याला काय बघायला मिळतात? पेअर्ड क्रोमोझोम बघायला मिळतात. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. हे सांगितलं कोणी? वॉल्टर सटन यानं सांगितलं. त्याच्यानंतर बघा, एव्हरी, मॅकार्टी आणि मॅकलॉइड ह्या 3 जे सायंटिस्ट होते, या 3 सायंटिस्टनं काय काम केलं होतं? यांनी बघा सांगितलं होतं की डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल, म्हणजे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल बघायला मिळतो. पण काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला, जसं की व्हायरसेसच्या बाबतीत जर बोलायचं झालं, त्यांच्यामध्ये आरएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल बघायला मिळतो. काय म्हणतो? आरएनए. डीएनए पण बघायला मिळतो, पण काही व्हायरसेस असे आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला आरएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल बघायला मिळतोय. ठीक आहे. आता आपण थोडस पुढे गेलो होतो आणि फ्रान्सिस जेकब आणि मोनार्ड नंतर काय सांगितलं होतं? फ्रान्सिस जेकब आणि मोनार्ड हे जे सायंटिस्ट होते, यांनी 1961 मध्ये काय सांगितलं बाळांनो? यांनी 1961 मध्ये बाळांनो खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली, ती म्हणजेच ऍक्च्युली दे प्रपोज्ड द मॉडेल फॉर प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ द डीएनए इन बॅक्टेरियल सेल. सो बॅक्टेरियाची एखादी सेल जर आपल्याला बघायला मिळाली, समजा ही बॅक्टेरियाची सेल आहे, आता ही तुम्हाला थोडक्यात दाखवते, बॅक्टेरियाची सेल आहे. आणि या सेलमध्ये जो डीएनए आढळतो, त्याच्यामध्ये त्याचा वापर करून, या डीएनएचा वापर करून प्रोटीन सिंथेसिस कसं केलं जातं याच्या बाबतीतचं मॉडेल त्यांनी सांगितलं होतं. सो कोण सायंटिस्ट होते ते? त्या 2 सायंटिस्टचं नाव होतं आपलं, हे बघा इथं आहे. त्या 2 सायंटिस्टचं नाव तुम्ही कधीही विसरू नका. त्या 2 सायंटिस्ट जेकब आणि मोनार्ड, हे लक्षात ठेवा. अशी थोडी जी हिस्ट्री होती, ती हिस्ट्री तुम्हाला मी थोडक्यात सांगितली. आणि आज आपण खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट शिकणार आहे, दॅट इज द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. खूप इम्पॉर्टंट आहे. एक 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण व्यवस्थित तुम्हाला समजून जाणार की ट्रान्सक्रिप्शन काय असतं, ट्रान्सलेशन काय असतं, ट्रान्सलोकेशन काय असतं. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या
आणि व्यवस्थित फोकस करा. ठीक आहे, तर चालू करूया आपण या लेक्चरला. तर बघा बाळांनो, आता गोष्टी लक्षात घ्या. आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे ना त्या इम्पॉर्टंट आहेत. तर बघा आपल्याला काय बघायला मिळतं, एक थोडक्यात सुरुवातीतून करतो तुम्हाला. हे बघा एक सेल आहे. ठीक आहे, ही सेल आहे. या सेल मध्ये परत काय बघायला मिळतो आपल्याला, एक न्यूक्लियस बघायला मिळतो. आणि याच न्यूक्लियस मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काही क्रोमोझोम बघायला मिळतात. ठीक आहे, आता हे क्रोमोझोम असतात. ह्यूमन्स मध्ये किती असतात, 46 क्रोमोझोम असतात. त्याला आपण डिप्लॉइड म्हणतो आपण. आणि हॅप्लॉइड जर असेल तर 23 क्रोमोझोम बघायला मिळतात. पण ऍक्च्युली ही जी सेल आहे ती आपली डिप्लॉइड सेल आहे. म्हणजे 46 क्रोमोझोम हिच्यामध्ये बघायला मिळतात. 46 क्रोमोझोम ह्याच्या आहेत. आता मला तुम्हाला माहित आहे क्रोमोझोम म्हणजेच काय सांगा. क्रोमोझोम म्हणजेच डीएनए आहे. आणि याच डीएनएच्या छोट्या छोट्या तुकड्याला आपण काय म्हणतो, जीन्स म्हणतो. ए जीन, बी जीन आणि सी जीन. आता हे जे जीन्स असतात का नाही, तर लक्षात ठेवा, गोष्टी लक्षात ठेवा. हा डीएनए आहे ना, हा डीएनए म्हणजे हा काय डबल स्टँडर्ड असणार आहे. हा जर डीएनए असेल तर हा डबल स्टँडर्ड असणार आहे. म्हणजे हा ऍक्च्युली असा बघायला मिळतो. ठीक आहे, म्हणजे हा डीएनए डबल स्टँडर्ड जर असाल तर इथं बघा डीएनए तुम्हाला काढून दाखवलेला आहे. आता ह्या डीएनए कडे लक्ष द्या. तर डीएनए बनलेला आहे कशानं, मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं. सो डीएनए इट इज मेड अप ऑफ ए, टी, सी आणि जी. ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि ग्वानिन आणि सायटोसिन. ठीक आहे, हे आपल्याला डीएनए मध्ये बघायला मिळतं. डीएनए मध्ये बघायला मिळालं हे. तर हे जे बनलेले आहेत ना, हे जीन्स पण कशाने बनलेले असणार सांगा. हे जीन्स पण डबल स्टँडर्ड असणार. समजा आता हा जीन मी तुम्हाला काढून दाखवलाय. समजा इथं हा जो जीन काढून दाखवलाय तो ए जीन काढून दाखवलाय. हे बघा इथलाच जो जीन आहे तो इथं मी झूम करून दाखवलाय. हाच जो जीन आहे तो इथं मी तुम्हाला झूम करून दाखवलाय. हा जीन आहे. आता हा जो डबल स्टँडर्ड डीएनए आहे याच्यामध्ये तुम्हाला ए ला टी पेअर होतं, जी ला सी पेअर होतं, ए ला टी, टी ला ए, सी ला जी पेअर होतं, जी ला सी पेअर होतं. हे बघा हे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. आता ऍक्च्युली काय घडतंय याच्यामध्ये, आता ट्रान्सक्रिप्शन होतंय म्हणजे काय होतंय. आता मी तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन होतंय म्हणजे काय होतंय हे सांगतो. ऍक्च्युली काय होतंय माहितीये का, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय होतंय, डबल स्टँडर्ड डीएनए पासून, हे बघा डबल स्टँडर्ड डीएनए पासून इथं लक्षात घ्या, डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड एमआरएनए बनण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणणार आहे. त्याला काय म्हणणार आहे, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणणार आहे. आता फक्त ट्रान्सक्रिप्शनवर आपण फोकस करूया. सो ट्रान्सक्रिप्शन वरती फोकस करायचं असेल तर मी तुम्हाला काय करतो, एक डीएनए काढतो, एक डीएनए काढून दाखवतो. हे बघा हा डीएनए आहे. ठीक आहे, या डीएनए मध्ये इथं ए आहे तर ऑलवेज पुढे टी असणार आहे. या दोघांमध्ये डबल स्टँडर्ड, सो हायड्रोजनचं डबल बॉन्डिंग असणार, हायड्रोजनचं डबल बॉन्डिंग असणार. हे लक्षात ठेवा. इथं जी असेल तर इथं सी असेल, इथं टी असेल तर इथं ए असेल. हे तुम्हाला माहित आहे. सो इथं जी असेल तर इथं सी, परत इथं टी असेल तर इथं ए, इथं ए असेल तर इथं परत टी असणार आहे. हे तुम्हाला माहित आहे. हा डबल स्टँडर्ड मी थोडक्यात काय दाखवला, डीएनए दाखवला. आणि याच्यापासून मला आता एमआरएनए बनवायचंय. तर आरएनए कसा असतो मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आरएनए इट इज अ सिंगल स्टँडर्ड. आरएनए जर सिंगल स्टँडर्ड असेल तर त्याच्यामध्ये ए, टी, सी, जी जो असतो तो ऍक्च्युली टीच्या जागी, टी जो असतो का नाही तो टी नसतो याच्यामध्ये, टी हा नसतो याच्यामध्ये. ए यू असतो, युरासिल असतो. सो टी इट इज रिप्लेस्ड बाय ए यू सी जी. बघा ए यू सी जी असतो. तर आपल्याला समजा आता काय करतं माहिती का, याच्यामध्ये एक महत्वाचं एन्झाईम काम करतं. त्याचं नाव आहे त्या एन्झाईमचं आरएनए पॉलिमरेज. काय नाव आहे त्याचं, आरएनए पॉलिमरेज नाव आहे त्याचं. आरएनए पॉलिमरेज तो काय करतो, तो इथं येतो. आरएनए पॉलिमरेज जर इथं आला, आरएनए पॉलिमरेज जो इथं आला तर तो काय करतो, ह्या स्ट्रँडला ओपन करतो. म्हणजे हा स्ट्रँड काय होतो, असा ओपन होतो. म्हणजे हा ए असेल तर हा टी झाला. आता हा ओपन केलेला स्ट्रँड दाखवूया. आता जी असेल तर इथं सी असेल, इथं टी असेल तर इथं ए असेल, इथं जी असेल तर इथं सी असेल, इथं टी असेल तर इथं ए असेल, आणि इथं ए असेल तर इथं टी असेल. हेच मी फक्त काय केलेलं आहे सांगा, हेच मी फक्त काय केलेलं आहे, ओपन केलेलं दाखवलंय. हे बघा इथं हे फक्त ओपन केलेलं दाखवलंय. आता ह्या आरएनए पॉलिमरेज नावाच्या एन्झाईमनं म्हणजे संप्रेरकानं, आय थिंक संप्रेरकच म्हणतात त्याला, एन्झाईम समजा. तर आता ह्याला ओपन केलं. आता ओपन केल्यानंतर काय करतो, आरएनए पॉलिमरेज कुठल्या तरी एका स्ट्रँडला काय करतो, तो वाचायला सुरुवात करतो. ही रीड्स सिंगल स्ट्रँड म्हणजे एक टेम्पलेट स्ट्रँड.
आता टेम्पलेट स्टँड म्हणजे काय करतो, आता समजा टेम्पलेट स्टँड मधून ज्याला बघून नवीन स्टँड तयार होणार आहे ह्याला बघून जर करत असेल तर ह्याला टेम्पलेट स्टँड म्हणायचं. काय म्हणायचं ह्याला, एकच टेम्पलेट स्टँड लागतो. ठीक आहे. आता हे जास्त वर गेलं, इथं आहे. काय करतं ह्याला काय म्हणायचं, आता ह्याला आपण टेम्पलेट स्टँड म्हणूया. ठीक आहे, समजून घ्या. आता या ठिकाणी काय होतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, समजून घ्या व्यवस्थित प्रोसेस. तर बघा आपण आत्ताच बोललो होतो आरएनए मध्ये काय असणार आहे, आरएनए मध्ये AUCG असणार आहे. तर हा जो इथं आरएनए पॉलिमरेज आलेला आहे, समजा या स्ट्रँडला तो वाचायला लागला, हे आहे 5 डॅश, हे आहे 3 डॅश. लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं हे जर 3 डॅश असेल तर हे 5 डॅश असतं, हे 5 डॅश असेल तर हे 3 डॅश असतं. बरोबर आहे. चुकलं. थांबा. हा, हे जर 5 डॅश असेल, हे जर 3 डॅश असेल तर हे 5 डॅश असेल तर हे 3 डॅश, आणि हे 5 डॅश असेल तर हे 3 डॅश असतं, आणि हे 5 डॅश असतं, असं असतं. आता हे 5 डॅश वगैरे हे डीप मध्ये तुम्हाला कन्फ्युज नको व्हायला म्हणून मी ते काय जास्त त्याच्यामध्ये डीप मध्ये जात नाही. समजून घ्या आता प्रोसेस काय चाललेली आहे. तर हा आरएनए पॉलिमरेज असतो, तो काय करतो, आरएनए ला तयार करायचा चालू करतो. इथं आरएनए तयार व्हायला लागला, तर एला काय होतं, ऑलवेज पेअर टी होतं. पण टी असतो का, टी नसतो. मग इथं काय जोडला जाणार, यू जोडला जाणार. काय जोडला जाणार, यू. आता जी ला काय पेअर होणार सांगा, जी ला आरएनए तयार व्हायला लागलाय, जी ला तर ऑलवेज सी असतोच, सी पेअर होणार. त्याच्यानंतर बघा टी ला ए असतो का, असतो, ए पेअर होणार. पुढे जी ला काय पेअर होणार, सी पेअर होणार. आता टी ला ए पेअर होणार. आता ए ला काय होणार पेअर, बघा ए ला यू होणार. म्हणजे जरी ह्याला वाचायला लागलाय, जरी आरएनए पॉलिमरेज आहे, आपला जो आरएनए पॉलिमरेज आहे ह्याला वाचायला लागलाय का नाही सांगा बाळांनो, तर या स्टँडला तो वाचायला लागलाय, तरी तो बनवायला लागलाय कुणासारखा, बघा हे बघा यूच्या जागी फक्त टी, म्हणजे विरुद्ध स्ट्रँड सारखा त्याचा सिक्वेन्स बनायला लागलाय. बरोबर आहे का नाही. म्हणजे आरएनए पॉलिमरेज जो तयार झालाय, तो आरएनए पॉलिमरेज बघा, सॉरी आरएनए जो तयार झालाय तो आरएनए मी तुम्हाला राईट हँड साइडला इकडे काढून दाखवतो. आता हा कलर थोडासा हवाला घेऊया. हे बघा आरएनए तयार झाला. आता आरएनए तयार झाला तर ह्याला कुठला आरएनए म्हणायचं, ह्याला म्हणायचं एमआरएनए. आणि याच प्रोसेसला आपल्याला काय म्हणायचं बाळांनो, याच प्रोसेसला आपल्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. काय म्हणायचंय, ट्रान्सक्रिप्शन. तर ही जी ऍक्च्युअली प्रोसेस आहे का नाही, सो ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, सो टी ह्या तिन्ही प्रोसेस इन्व्हॉल्व केल्या जातात प्रोटीन सिंथेसिस मध्ये. कशामध्ये, प्रोटीन सिंथेसिस मध्ये ह्या तिन्ही प्रक्रिया खूप इम्पॉर्टंट आहेत प्रोटीन सिंथेसिस मध्ये. त्यातली पहिली तुम्हाला समजली, डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड एमआरएनए बनवायचा आहे. तर काय झाला, ह्याच्यामध्ये यू झाला, ह्याच्यामध्ये सी झाला, याच्यामध्ये ए झाला, याच्यामध्ये परत सी झाला, परत ए आला, आणि परत यू झाला. तर समजा इथं काय, इथं 5 डॅश एंड होता, तर इथं जर 5 असेल तर आपोआप इथं 3 डॅश एंड तयार झाला. सो हा 3 डॅश एंड, हा 5 डॅश एंड. ठीक आहे, जे असेल तसं असेल. तर याच्यामध्ये बघा मी तुम्हाला लास्ट टाइमच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं, हे जे 3-3चे असतं ना ह्याला कोडॉन म्हणतात. हे 3-3चे जे गठ्ठे आहेत का नाही ह्याला काय म्हणायचं, कोडॉन म्हणायचं. ठीक आहे, इथंपर्यंत लक्षात आलं. सो आपला एमआरएनए तयार करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणलं, एमआरएनए तयार करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणलं, सो याच्या अशा प्रकारे आपण ह्याला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणलं. सो ट्रान्सक्रिप्शन तुम्हाला समजलं, डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड एमआरएनए बनवायच्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन असं, आणि ट्रान्सक्रिप्शन कुणाच्या मदतीने होतंय, तर हा वाला आरएनए पॉलिमरेजच्या मदतीने आपलं काय होते, ट्रान्सक्रिप्शन होत आहे. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत ट्रान्सक्रिप्शन समजलं. आता तीच गोष्ट तुम्हाला इथं पूर्णपणे लिहून दिलेली आहे बघा, सांगतो तुम्हाला. इथं बघा, सो इथं बघा, आता इथं लक्ष द्या, पुस्तकामध्ये लक्ष द्या. विथ द हेल्प ऑफ आरएनए द जीन्स प्रेझेंटिंग, हे बघा पहिलंच वाक्य आहे, सिंपल आहे. विथ द हेल्प ऑफ द आरएनए जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए पार्टिसिपेट इन द फॉर्म ऑफ द फंक्शनिंग ऑफ द सेल अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर ऑफ द फंक्शनिंग ऑफ द बॉडी. म्हणजेच आरएनएच्या मदतीने डीएनए काय करतो, हे बघा डीएनएच्या मदतीने तुम्हाला आत्ताच दाखवलं होतं. हे बघा खाली बघा, इथं आरएनएच्या मदतीनं, हे बघा हा वाला आरएनए,
आपला जो तयार झालेला आहे. सो हा वाला आरएनए जो तयार झालेला आहे कशाच्या मदतीनं, आरएनएच्या मदतीनं डीएनए पासून काय होते, डीएनए पासून जीन्स काय करतात, जीन पार्टिसिपेट करतात बॉडीच्या फंक्शनिंगसाठी. कारण हे जे एंडला जे बनणार आहे एंड प्रॉडक्ट कशाचा, प्रोटीन सिंथेसिस आहे ना, म्हणजे एंड प्रॉडक्ट ह्याचा प्रोटीन आहे आणि हे प्रोटीन बॉडीच्या फंक्शनसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजेच जीन काय करतायत, पार्टिसिपेट करतायत बॉडीच्या फंक्शनिंगसाठी. सो इन्फॉर्मेशन अबाउट the protein synthesis, it is stored in the DNA and the synthesis of appropriate proteins as per the requirement necessary for the body. सो मी तुम्हाला तेच सांगितलं, हे बघा, इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस इट इज स्टोर्ड इन द डीएनए. डीएनए मध्ये जीनचं आहे ते म्हणजे जी माहिती आहे ती कोड करून ठेवलेली आहे डीएनए मध्ये. आणि ही डीएनए ची जी माहिती आहे त्याच्यापासून आपल्याला काय बनवायचं, आपल्याला प्रोटीन तयार करायचं आहे. प्रोटीन तयार करायचं ऍज द रिक्वायरमेंट ऑफ द बॉडी. दीज प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय द डीएनए थ्रू द आरएनए. दिस इज कॉल्ड एज सेंट्रल डॉग्मा. म्हणजेच सेंट्रल डॉग्मा म्हणजेच काय सांगा आता, the formation of protein from the RNA and so from the mRNA and mRNA it is formed from the DNA. यालाच आपण सेंट्रल डॉग्मा म्हणतोय. सेंट्रल डॉग्मा म्हणजे डीएनए पासून, डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड एमआरएनए तयार होणं आणि सिंगल स्टँडर्ड एमआरएनए पासून पुढे जाऊन प्रोटीन तयार होणं, यालाच आपण काय म्हणतो, सेंट्रल डॉग्मा असं म्हणतो. आणि हे प्रोटीन कसे सिंथेसाइज केले जातात आता सांगितल्या प्रोसेसनुसार. सो mRNA इट इज प्रोड्युस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड ऑफ द डीएनए. म्हणजे डीएनएचे जे न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहेत, डीएनए वरती जे न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहेत त्याच्यानुसारच काय होतो, mRNA तयार झाला ना, त्याच नुसार आपला mRNA हा तयार झाला. mRNA मी तयार करून दाखवलं तुम्हाला. सो इट इज कॉम्प्लिमेंटरी टू डीएनए स्ट्रँड युज्ड फॉर द सिंथेसिस. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आहे. जसा डीएनएचा स्ट्रँड असल, जसा डीएनएचा स्ट्रँड होता, हे बघा इथं तुम्हाला बघायला मिळते, इथं बघा, जसा डीएनएचा स्ट्रँड होता, ए असेल तर यू असेल, जी असेल तर सी असेल, ह्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणायचं. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे जी असेल तर पुढे 101% सी असायलाच पाहिजे, ह्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी नेचर. सो ज्या डीएनएच्या स्ट्रँडला त्यानं यूज केलेला आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आरएनएचा बघायला मिळाला, त्याच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आपल्याला आरएनएचा बघायला मिळाला. सो इट इज कॉम्प्लिमेंटरी टू द डीएनए स्ट्रँड विच इज युज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ एमआरएनए. म्हणजे एमआरएनएच्या सिंथेसिसला हा कॉम्प्लिमेंटरी बघायला मिळाला. आलं लक्षात. आता पुढे जाऊया, याच्यामध्ये बघा कॉम्प्लिमेंटरी टू डीएनए स्ट्रँड. सो बिसाइड देयर इज अ युरासिलिन, हे सांगितलं मी तुम्हाला, ठीक आहे. आता द एमआरएनए फॉर्मड इन द न्यूक्लियस कम्स इनटू द सायटोप्लाझम. आता हा जो एमआरएनए तयार झालाय, मला सांगा ही सगळी जी प्रोसेस आहे ती कुठं झाली. आता आरएनए इथं बघा, ह्या डायग्राम मध्ये पण बघा इझिली हा आरएनए पॉलिमरेज आहे, हा एन्झाइम. आणि याचं काय केलं बघा, आरएनए पॉलिमरेज न काय केलं बघा, इथं या हे एमआरएनए हो का बाहेर पडायला लागलाय, हा एमआरएनए बाहेर पडायला लागलाय, हा डीएनए आहे डबल स्टँडर्ड, ह्या डीएनए ला इथं ओपन केलंय, ह्या डीएनए ला ओपन केल्यानंतर बघा एमआरएनए इकडे बाहेर पडायला लागलाय. सो हा असणार 5' एंड, हा आहे तो 3' एंड असणार आहे. 5' 3' सोडून द्या सध्या. आता बघा हे काय करायला लागलंय, हे जसं जसं इकडे तयार व्हायला लागले का, इथं तयार व्हायला लागले, इथं तयार व्हायला लागले, तर हे जसं जसं तयार व्हायला लागले तसं हे बाहेर पडायला लागले. म्हणजे हा जो आहे तो आरएनए पॉलिमरेज इकडे ट्रॅव्हल करत आहे, इकडे चाललाय, पुढं पुढं पुढे चाललाय, आणि जसं जसं तयार होईल तसं मागं पडतंय. हे बघा असं मागं पडतंय. आता हे बघा, हे टी ला यू जोडला, दिसते का, यू ला ए ला यू जोडला, सी ला जी जोडला, जी ला यू जोडला, टी ला यू जोडला, टी ला ए जोडला. आता ए ला बघा काय जोडायला लागलाय, परत यू जोडायला. मी तुम्हाला सांगितलं टी नसतो आरएनए मध्ये, युरासिल असतो. आणि ह्या अशा प्रकारे बघा न्यूक्लियस मधून हा जो एमआरएनए आहे जो तयार झालाय तो बाहेर आला. बघा एमआरएनए आहे तो बाहेर आला. तर सेल मी तुम्हाला मागाशीच दाखवली होती. आता सेल मी तुम्हाला मागाशी दाखवली होती. आता इथं लक्ष द्या, इथं लक्ष द्या, इथं लक्ष द्या. मी काय म्हणलो तुम्हाला, हे बघा, इथं बघा, ही आहे सेल, ही आहे आपली सेल, ही सेल आहे. आणि याच सेल, लक्षात घ्या, हा याच सेलच्या मध्ये हा न्यूक्लियस आहे. आणि या न्यूक्लियसच्या मध्ये आपल्याला हे क्रोमोझोम बघायला मिळाले होते. आणि हे क्रोमोझोम म्हणजेच काय बघा, क्रोमोझोम म्हणजेच डीएनए, आणि डीएनए म्हणजेच डीएनएच्या छोट्या छोट्या तुकड्याला जीन म्हणलं होतं. आणि हे बघा मी तुम्हाला हाच जो डीएनए आहे, हा जो डीएनए म्हणजे हे सगळं कुठं घडतंय सध्या, इथं आतमध्ये घडतंय. हे सगळं जर आतमध्ये घडत असेल तर हा एमआरएनए जो आहे तो इथून बाहेर येतो. काय होतो, हा समजा एमआरएनए आहे तो बाहेर आला, हा एमआरएनए मी तुम्हाला इथं झूम करून दाखवला. सो हा जो आहे तो काय आहे, एमआरएनए आहे, तयार झालेला एमआरएनए. हा जो आहे तो तयार झालेला एमआरएनए, सिंगल स्टँडर्ड एमआरएनए तयार झालाय.
हा जो mRNA आहे तो मी तुम्हाला इथे दाखवला, हा आहे 5' एंड, हा आहे 3' एंड. तर याच्यावरचं कोडिंग काय आहे, याच्यावरचं कोडिंग काय आहे, याच्यावरचं कोडिंग काय आहे बघा. सो UCA आपला जो मगाशी तयार केला तोच दाखवतोय, UCA आणि इथं CAU. हा काय आला, हा आता आला सायटोप्लाझम मध्ये. कशा आला, सायटोप्लाझम मध्ये आला, न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये आला. इथपर्यंत लक्षात आलं. सो हे लक्षात ठेवा, न्यूक्लियस मधून तो सायटोप्लाझम मध्ये आला. आता पुढे लक्षात घ्या, न्यूक्लियस मधून तो सायटोप्लाझम मध्ये आला. सो mRNA फॉर्मड इन द न्यूक्लियस, mRNA फॉर्मड इन द न्यूक्लियस, लक्षात घ्या, comes into the cytoplasm, it brings the coded message from the DNA. हा जो mRNA हा कोडेड मेसेज कोणाकडनं घेऊन आला, डीएनए कडनं. द मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर द अमिनो ऍसिड. आता हे जे mRNA आहे त्याच्यावरती कोड आहेत, म्हणजे कोडॉन आहेत. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड, इट इज कॉल्ड एज ट्रिपलेट कोडॉन. आता मी तुम्हाला माहितीत सांगतो, इथं बघा ह्या डायग्राम मध्ये पण आपल्याला दिलेलं आहे, ह्या डायग्राम मध्ये पण दिलेलं आहे बघा. हे जे 3 गोष्टी आहेत का नाही, ह्याच्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. हे जे 3 आहे, हे जे 3 आहे, परत हे 3 आहे, परत हे 3 आहे. तर ह्याच्या 3 आहेत का नाही, हे 3 लक्षात ठेवा. हे वाले 3 आणि हे वाले 3. तर हे जे 3 आहेत का नाही, हे लक्षात ठेवा कधी पण, हे गरजेचे आहेत. ह्यांनाच आपण कोडॉन असं म्हणतो. दाखवतो तुम्हाला, हे इकडे बघा, लय टेन्शन घ्यायचं नाही, समोर बघायचं, व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता हे जे 3 आहेत का नाही, हे बघा सायटोप्लाझम मध्ये आलेला, सायटोप्लाझम मध्ये आलेला आपला ह्या तिघांना काय म्हणतात, तर ह्या तिघांना म्हणतात आपण, ह्याला आपण काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. काय म्हणतो ह्याला आपण, ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन. ह्याला आपण काय म्हणणार, ह्याला आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणणार. काय म्हणणार, ह्याला पण म्हणणार आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणणार. आलं का लक्षात. आता हे जे कोडॉन असतात का नाही, ह्यांना वाचण्यासाठी आपल्याकडे अँटीकोडॉन असतो, तो असतो आपल्या tRNA वरती. आता समजा हा जर mRNA बाहेर आला, तर mRNA ला आता काय करूया आपण, जरासं सरळ लिहून घेऊया. आता mRNA ला सरळ लिहून घेऊया. सरळ लिहून घेतला, त्याला सरळ घ्यायचा UCA, त्याच्यानंतर CAU. ठीक आहे, CAU असं लिहून घेऊया त्याला. इथं हे झाला mRNA, हा झाला 5' एंड, हा झाला 3' एंड. आता हा सायटोप्लाझम मध्ये आला. सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर इथं कोण येतो, इथं येतो आपला इथे येतो आपला रायबोझोम. आता पुढची गोष्ट समजून घ्या, इथं कोण येणार, रायबोझोम. ह्याला काय म्हणतात, रायबोझोम. हा जो रायबोझोम असतो त्याचं वर्किंग तुम्हाला थोडक्यात दाखवतो, समजून घ्या. इथं हे बघा, हा जो रायबोझोम आलेला आहे, हा रायबोझोम, हे बघा, हा रायबोझोम आला. आता हा रायबोझोम जो आहे तो काय फंक्शन करतो ते सांगतो तुम्हाला. हा रायबोझोम आहे ना, तो गरजेचा आहे प्रोटीन सिंथेसिस साठी. सो आता इथं लक्षात घ्या, हे बघा. सो डॉक्टर हरविंद खोराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, हॅज मेड an important contribution to discovery of triplet codons for 20 amino acids. सो हरगोविंद खोराना हा जो सायंटिस्ट होते, जे इंडियन ओरिजिनचे होते, त्यांनी खूप इम्पॉर्टंट अशी माहिती डिस्कवर केली होती. सो 20 अमिनो ऍसिड साठी त्यांनी ट्रिपलेट कोडॉन सांगितले होते. सो 20 अमिनो ऍसिड्स म्हणजे काय असतं हे तुम्हाला पहिल्यांदा माहिती करून देतो. अमिनो ऍसिड्स म्हणजे काय असतं हे बघा, समजून घ्या इथं. सो बघा, हे एक प्रोटीन आहे, समजा हे प्रोटीन आहे, समजा हे प्रोटीन आहे, हे असं काहीतरी प्रोटीन असतं, हे प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे. तर हे जे प्रोटीन आहे ते प्रोटीन ऍक्च्युली या छोट्या छोट्या अमिनो ऍसिड्स न बनलेलं असतं. हे छोटे छोटे अमिनो ऍसिड्सची चेन असते. सो ह्याला अमिनो ऍसिडच्या चेनलाच आपण प्रोटीन म्हणतो. आणि हे प्रोटीन मग असं का झालंय, असं का झालं, तर हे टर्शरी स्ट्रक्चर आहे, म्हणजे एकदम कॉईल झालंय स्वतःच्या भोवतीनं. त्याच्यामुळे ह्याला आपण अमिनो ऍसिडच्या चेनलाच आपण प्रोटीन असं म्हणतो. आणि हे जे अमिनो ऍसिड असतात हे जवळजवळ आपल्या ह्युमन्स मध्ये प्रत्येक प्रोटीन, मानवाच्या बॉडीतलं प्रत्येक प्रोटीन हे 20 अमिनो ऍसिड न बनलेलं असतं. मोस्टली 20 अमिनो ऍसिड बघायला मिळतात. तर ह्या 20 अमिनो ऍसिड साठी ह्या 20 अमिनो ऍसिड साठी जे कोड दिले होते ते कोण दिले होते, हरगोविंद खोराना यांनी दिले होते. फॉर दिस वर्क ही वॉज बीन अवॉर्डेड विथ द नोबेल प्राइज इन 1968. ह्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राइज दिलं होतं 1968 साठी. तर आपण कुठपर्यंत आलोय बघा, हा जो ट्रिपलेट कोडॉन असतो का नाही, हा ट्रिपलेट कोडॉन मी तुम्हाला आत्ताच दाखवलेला. सो हा जो ट्रिपलेट कोडॉन आहे बघा इथं आहे, हा जो ट्रिपलेट कोडॉन आहे ना, ईच अँड एव्हरी ट्रिपलेट कोडॉन
इट कोड्स फॉर, हा प्रत्येक ट्रिपलेट कोडॉन जो आहे एका अमिनो ऍसिड साठी कोड करत असतो. कशासाठी? अमिनो ऍसिड. सो ह्याला लिहूया आपण अमिनो ऍसिड साठी तो कोड करतोय. ट्रिपलेट कोडॉन का गरजेचा आहे? तो अमिनो ऍसिड साठी गरजेचा आहे. आलं लक्षात? सो हे झालं आपलं अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड साठी तो कोड करत आहे. मी तुम्हाला इथे एमआरएनए लिहून दाखवला. अशा प्रकारे हा एमआरएनए आपण इथं लिहून दाखवला. ठीक आहे. आता कोण येणार इथं? आता येणार याच्यावरती रायबोझोम. कोण येणार सांगा? रायबोझोम. तर आता समजा इथं रायबोझोम जर आला, इथं रायबोझोम असा आला, हा रायबोझोम आला. आता रायबोझोम असतो तो परत आपल्यामध्ये वेगळा असतो, युकॅरियोट मध्ये वेगळा असतो, प्रोकॅरियोट मध्ये वेगळा असतो. युकॅरियोट मध्ये असतो तो एटीएस टाइप ऑफ रायबोझोम असतो. ठीक आहे. आता हा रायबोझोम आल्यानंतर काय करतो? हे जे ट्रिपलेट कोडॉन आहेत का नाही, यूसीए, याच्याकडे वाचण्यासाठी ह्या ॲबिलिटी असते. ह्यो जो रायबोझोम आहे का नाही, ह्याच्याकडे ॲबिलिटी असते, कारण ह्याच्यावरती ह्याला वाचण्यासाठी ह्याच्याकडे ॲबिलिटी असते. हा काय करतो? हा रीड करतो. ऍक्च्युली हा रीड करतो टीआरएनएच्या द्वारे. हा काय करतो? टीआरएनए बोलवतो. हा टीआरएनएचं स्ट्रक्चर पण टी सारखं दिसतं. टीआरएनएचं स्ट्रक्चर हे टी सारखं दिसतं. समजा हा टीआरएनए, तर ह्याच्यावरती पण 3 अँटीकोडॉन असतात. सो ह्या 3 कोडॉनसाठी इथं अँटीकोडॉन असतात. ठीक आहे. आता ह्याला काय केलं जातं? ह्याला डायरेक्ट इथं बोलवलं जातं. सो हा असा येतो, टीआरएनए इथं आला. सो टीआरएनए आहे म्हणजेच काय सांगा परत? तो एमआरएनएच आहे. सो आरएनए आहे ना, टीआरएनए. तर यू साठी काय असणार सांगा? यू साठी ह्याच्यावरती कोडॉन असेल ए. ए साठी काय असेल सांगा? इथं यू असेल. यू साठी, यू म्हणजे टी आहे ना ऍक्च्युली, टी इट इज रिप्लेस्ड बाय यू. मग यू च्या ठिकाणी ए असणार, ए ला यू असणार, सी ला जी असणार. हे जर असं मॅचिंग झालं, हे बघा, हे कोड ह्याला मॅच झालाय, हे कोडिंग असं जर मॅचिंग झालं, तर काय करतं हे टीआरएनए डोक्यावरती अमिनो ऍसिड घेऊन आलेलं असतं. डोक्यावरती काय घेऊन आलेलं असतं? अमिनो ऍसिड. म्हणजे असे किती अमिनो ऍसिड असणार बघा इथं भरपूर अमिनो ऍसिड असणार. समजा कोणाचा कोड असेल CGU असेल, कोणाचा कोड CAU असेल, कोणाचा कोड, असे भरपूर टीआरएनए तिथं पडलेले असतात. भरपूर टीआरएनए. त्यातला फक्त आणि फक्त हे बघा GUA. आता समजा हा GUA होता. आता समजा इथं बाकीचे पण कोडॉनवाले आहेत ना, बाकीचे पण येतात, पण जर मॅच होत असेल तरच ते इथं काय केला जातो? इथं मॅच होतो आणि इथं पकडला जातो. ह्याच्यावरती कोण आहे सांगा? अमिनो ऍसिड आहे. आता हा रायबोझोम न कुणाला बोलवणं? टीआरएनए बोलवणं. आणि टीआरएनए कम्स विथ द अमिनो ऍसिड. आता हे जर कोड GUA असेल तरच इथं तो कॅप्चर होणार. कॅप्चर झाला तर हा काय केला जातो? आता ह्यो अमिनो ऍसिड इथंच पकडून ठेवला जातो. हा अमिनो ऍसिड इथंच पकडला आणि हा काय केला जातो? हा जो रायबोझोम आहे तो काय केला जातो? पुढे सरकला जातो. रायबोझोम आता ही पूर्ण असा, हा काय फक्त 2च अमिनो ऍसिडने बनलेला नाही, सॉरी 2च कोडॉन बनलेला नाही. हा पुढे अजून कंटिन्यू आहे पुढे. ठीक आहे. तर हा काय करतो? हा काय केला जातो? हा पुढे सरकला जातो. रायबोझोमचा आहे तो पुढे सरकतो. रायबोझोम इथला रायबोझोम पुढे जाणार. आता म्हणजे पुढे समजा कोडॉन इथं असेल, समजा इथं रायबोझोम म्हणली तर समजा इथं यू आहे, इथं ए आहे, इथं सी आहे, UAC नावाचा कोडॉन आहे. तर हा काय करणार? रायबोझोम इथून ह्याला सोडून द्या, ह्याचं काम झालं होतं. आता ह्याला रीड केल्यानंतर हा ऍक्च्युली ह्याचं काय काम नाही. आता ह्याला रीड केल्यानंतर हा रायबोझोम इथं पुढे सरकला. इथं समजा असेल CAU असेल. हे तीनचे कोडॉन आहेत ना. तर आता हा रायबोझोम इथं पुढे सरकला, ह्याला रीड केला, इथं अमिनो ऍसिड जॉईन झाला. आता हा राहिलेला टीआरएनए इथे येतो. हा टीआरएनए जो होता, हा अमिनो ऍसिड इथं जॉईन झाला की काय होतं? अमिनो ऍसिड जॉईन झाल्यामुळे हा टीआरएनए पुढे येतो. सो टीआरएनए हा परत निघून जातो बाहेर. हा टीआरएनए इथून निघून गेला बाहेर. आता इथं हा कोड इथं सरकल्यामुळे इथं परत टीआरएनए आला. हा रायबोझोम पुढे सरकला ना, हा रायबोझोम आता इथं आला. रायबोझोम पुढे आल्यानंतर हा याच्यावरती काय झालं सांगा? याच्यावरती परत चला, इथं यू साठी काय असणार? म्हणजे इथं भरपूर सारे टीआरएनए आहेत. मी तुम्हाला सांगितलं भरपूर सारे टीआरएनए आहेत. तर दुसरा टीआरएनए इथं बोलवला जातो, इथं मॅचअप केलं जातं. आता हे 3 जे आहेत
हे कोडॉन असेल तर हा अँटीकोडॉन आहे. आता हा कोडॉन अँटीकोडॉन मॅच झाले पाहिजे. कोडॉन अँटीकोडॉन मॅच झाले की वेगवेगळे अमिनो ऍसिड इथं आणले जातात आणि या अमिनो ऍसिड मध्ये काय केलं जातं, ह्या अमिनो ऍसिड मध्ये अशी चेन बनवली जाते. तर ह्यालाच काय म्हणतो आपण सांगा, प्रोटीन तयार झालं. अशा प्रकारे हे प्रोटीन तयार करण्यासाठी हे रायबोझोम गरजेचे असतात. आणि रायबोझोम बघा mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे काय करतोय, मूव्ह करतोय. ह्यालाच आपण ट्रान्सलोकेशन असं म्हणतो. ह्यालाच काय म्हणतो सांगा, ह्यालाच आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. ह्यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्सलोकेशन म्हणतो. समजलं. सो ट्रान्सक्रिप्शन काय होतं, डीएनए डबल स्टँडर्ड डीएनए पासून सिंगल स्टँडर्ड mRNA बनवणं. ह्याला आपण काय म्हणलं होतं, ह्याला म्हणलं होतं आपण ट्रान्सक्रिप्शन. आणि ट्रान्सलेशन म्हणजे सांगतो तुम्हाला, सो कोड ऑन द mRNA वरती जो कोड ऑन आहे इट इज डिकोडेड बाय युजिंग द tRNA हॅव्हिंग अँटीकोडॉन. त्यालाच आपण ट्रान्सलेशन असं म्हणणार. सो ट्रान्सलेशन समजलं. आता तुम्हाला हे बघा, मी ट्रान्सक्रिप्शन सांगितलं. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, mRNAच्या एका टोकाकडून 5' करून तो 3' कडे मुवमेंट करतोय. कोण, रायबोझोम जातोय. रायबोझोम हा mRNAच्या एका स्ट्रँड करून तो दुसऱ्या स्ट्रँड कडे काय होतोय, मूव्ह करतोय. एका एंड करून दुसऱ्या एंड कडे तो मूव्ह करतोय. ह्यालाच आपण ट्रान्सलोकेशन असं म्हणलं होतं. सो ट्रान्सलेशन म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं. सो ट्रान्सलेशन इट इज नथिंग बट so codon on the mRNA it is decoded by using the anticodon of tRNA. tRNA काय करतो, हा ट्रान्सलेशन करतो. सो tRNA हा ट्रान्सलेशन करतो आणि त्यानुसार काय बनवतो, त्यानुसार अमिनो ऍसिड बोलवतो. त्यालाच काय म्हणतो आपण सांगा, त्यालाच आपण ट्रान्सलेशन असं म्हणतोय. तर हेच तुमच्या बुक मध्ये पण दाखवतो बघा इथं. सो लक्षात घ्या इथं आता. सो each mRNA it is made up of thousands of triplet codon. ट्रिपलेट कोडॉन एक नाही, भरपूर असतात. ऍज पर द मेसेंजर ऑफ mRNA अमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA. आताच मी तुम्हाला सांगितलं, mRNA वरती जो कोड असेल त्याच्यानुसार tRNA काय करतो, अमिनो ऍसिड प्रोव्हाइड करतो. आता मी तुम्हाला आता सांगितलं, जसा कोड बघायला मिळेल, हे बघा जसा कोड बघायला मिळेल, जसा आता UCA बघायला मिळाला त्याच्यानुसार आपल्याकडे tRNA आला. tRNA कोणाला घेऊन आला, अमिनो ऍसिड घेऊन आला. tRNA कोणाला घेऊन आला, अमिनो ऍसिड घेऊन आला. तो each mRNA it is made up of thousands of triplet codon as per the message on mRNA. हा जो मेसेज आहे त्याच्यानुसार काय केलं होतं, अमिनो ऍसिड आर सप्लाइड बाय द tRNA. अशा प्रकारे काय केलं होतं, अमिनो ऍसिड हे सप्लाइड केले जातात. ठीक आहे. दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन. आताच मी तुम्हाला सांगितलं tRNA वरती अँटीकोडॉन असतो. हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोड ऑन द mRNA. mRNA वरती जसा कोडॉन असेल तसाच अँटीकोडॉन आपल्याला tRNA वरती बघायला मिळतो. दिस इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. सो मी तुम्हाला आता सांगितलं, सो कोडॉन ऑन द mRNA इट इज ट्रान्सलेटेड अँड हॅव्हिंग द translated by using the anticodon of tRNA which is bringing the amino acid. It is called as translation. The amino acids brought in the amino acid brought in by tRNA are bonded together by the peptide bond. आताच मी तुम्हाला सांगितलं अमिनो ऍसिड असे जोडले जातात. विच बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड विथ द हेल्प ऑफ RNA च्या मदतीनं. सो बघा तिन्ही RNA चा यूज झाला. तो मी तुम्हाला पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं 3 प्रकारचे RNA असतात. सो mRNA, परत असतो tRNA आणि परत rRNA. अशा प्रकारच्या तिन्ही RNA चा यूज हा प्रोटीन सिंथेसिस मध्ये केला जातो. तिन्ही RNA. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन, बघा रायबोझोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ द mRNA टू द अदर एंड ऑफ द mRNA बाय द डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. 3 कोडॉनला घेतला की परत दुसऱ्या 3 कोडॉनला घेतो, परत तिसऱ्या 3 कोडॉनला घेतो. अशा प्रकारे इथं tRNA ला बोलवतो आणि इथं tRNA कोणाला आणतो, tRNA आणतो अमिनो ऍसिडला. आणि असाच करत करत तो डावीकडून उजवीकडे मूव्ह करत राहतो. एका एंड करून mRNAच्या एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे तो मूव्ह करत राहतो. ह्यालाच बघा ट्रान्सलोकेशन असं म्हणलेलं आहे. सच अ मेक चेन्स कम्स टुगेदर टू फॉर्म द कॉम्प्लेक्स प्रोटीन. अशा प्रकारे काय होतंय, कॉम्प्लेक्स प्रोटीन अशा प्रकारे तयार केले जातात. हे बघा हा जो रायबोझोम आहे, इथून रीड केला इथं जाणार, इथून रीड केला बघा दुसरं tRNA आलेलंच आहे, दुसऱ्या tRNAच्या डोक्यावरती अमिनो ऍसिड आलेला आहेच. अशा प्रकारे 3-3च्या कोडॉन तो इकडून इकडे जातो. ह्यालाच काय म्हणलं जातं, ट्रान्सलोकेशन. अँड कोडॉन इट इज
codon it is read by anticodon of tRNA and the translation is done. सो अशा प्रकारे ट्रान्सलेशन हे कम्प्लीट केलं जातं. अलग लक्षात. सो अशा प्रकारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्फ ड्यू टू द जीन्स ओनली. द सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ द पेरेंट्स आर transmitted to their offspring. However, sometimes sudden changes occurs in those genes. Sometimes any nucleotide of the gene changes its position that causes the minor changes, which is nothing but the mutation. आता म्युटेशन म्हणजेच काय होतंय बघा, हा जो हे बघा इथं काय होतं ए इट इज रिप्लेस्ड बाय, हे बघा हा जो जीन आहे का नाही GAT इट इज रिप्लेस्ड बाय TGC. ह्याच्यामुळे काय होतं सांगा, म्युटेशन होते. सो इट इज द सडन चेंज इन द, हे काय हे जीन आहे ना, समजा हा जीन आहे, हा जीनचा सिक्वेन्स हा आहे आणि याच्यामध्ये बघा हा निघून जाऊन दुसराच काहीतरी ऍड होतोय, हा रिप्लेस केला जातोय, यालाच काय म्हणता सांगा, यालाच आपण म्युटेशन म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण, म्युटेशन म्हणतो. आणि हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स ड्यू टू जीन्स ओनली अँड सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन. अशाच प्रकारे हे जीन्स मुळे काय केलं जातं, नवीन ऑर्गॅनिझम तयार केले जातात. नवीन ऑर्गॅनिझम ह्याच्यामुळे तयार केले जातात अँड दे आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आणि हे जीन्स असतात एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर केले जातात. ठीक आहे, लक्षात. आय होप तुम्हाला ही कॉन्सेप्ट आहे ती लक्षात आलेली आहे. तर तुम्हाला असं मग जीन ट्रान्समिट कसे केले जातात मी तुम्हाला सांगितलं होतं. सो हे बघा, बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस, मेल मध्ये स्पर्म तयार होतात बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस आणि फिमेल मध्ये एग तयार होते बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस. सो मेल मध्ये एखादी सेल जर एक गोनॅड्स मध्ये जी 2N सेल असते त्याच्यापासून N सेल होतात, म्हणजे हे क्रोमोझोम आहेत तेच ट्रान्सफर केले जातात ना त्या सेल्स मध्ये. आणि फिमेल मध्ये पण स्पर्म म्हणजे हा हॅप्लॉइड असतो, एक म्हणजे फिमेल मध्ये हा एक हॅप्लॉइड आहे, हा स्पर्म हॅप्लॉइड आहे, हे दोघं एकत्र येतात आणि हे 2N तयार केलं जातं. तर हे जे सेल्स आहेत ना, हॅप्लॉइड सेल्स आहेत, ह्याच्यामध्ये क्रोमोझोमचा सेट कुठून येतोय, मेल कडून येतो ना, फिमेल कडून येतो. अशा प्रकारे हे क्रोमोझोमचे सेट म्हणजेच क्रोमोझोम म्हणजेच डीएनए म्हणजेच जीन, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे हे जीन्स आहेत ते पॅरेंट्स कडे ऑफस्प्रिंग कडे ट्रान्सफर केले जातात. लक्षात, म्हणजे लक्षात तुम्हाला. सो दिस इज कॉल्ड एज, आय होप सगळ्यांना ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सलेशन ही कॉन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर झालेली आहे. याच्यामध्ये जर काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकताय. सो ही जी प्रोसेस आहे ती पूर्ण मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण अजून भरपूर साऱ्या गोष्टी शिकणार आहोत, पुढच्या गोष्टी ज्याचे की आपल्याला इव्होल्युशन बघायचं आहे. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय.